शहरात बेकायदेशीर गावठी दारू निर्मिती आणि विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी आपला मोर्चा वळवला आहे। 29 मे रोजी पहाटेच्या सुमारास गुन्हे शाखा आणि आरसीपी प्लाटूनने संयुक्तपणे मोठी कारवाई करत फ्रेजरपुरा आणि नांदगाव पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत धडक छापे टाकले। या मोहिमेत पोलिसांनी एकूण 2,76,500 रुपये किमतीची बेकायदेशीर दारू आणि सडवा जप्त करून जागेवरच नष्ट केला। मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पहाटे ही धडक मोहीम राबविण्यात आली। यामध्ये गुन्हे शाखेचे 5 अधिकारी व 38 अंमलदार तसेच आरसीपी प्लाटूनच्या 11 अंमलदारांनी एकत्रितपणे फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील राजुरा, पारतीबेडा, वडाळी आणि परिहारपुरा, नांदगाव पेठ पोलीस स्टेशन हद्दीतील शेंदोळा या भागात एकाच वेळी छापे टाकले। या धडक कारवाई दरम्यान पोलिसांनी दारू भट्ट्यांवरून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल हस्तगत केला। यामध्ये 830 लिटर तयार दारू, अंदाजे किंमत 83,000 रुपये, 3,870 लिटर सडवा, अंदाजे किंमत 1,93,000 रुपये जप्त केला। पोलिसांनी जप्त केलेल्या दारू आणि सडव्याचे नमुने ताब्यात घेऊन उर्वरित सर्व मुद्देमाल जागेवरच नष्ट केला। या मोठ्या कारवाईनंतर अवैध दारू व्यवसायात गुंतलेल्या आरोपींविरोधात कडक पावले उचलली जात आहे। फ्रेजरपुरा आणि नांदगाव पेठ पोलीस स्टेशन येथे एकूण 8 गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहे। पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत। शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती।